आमची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. नमस्कार मंडळी, मी पूनम आशिष करत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा फन विथ फॅमिलीमध्ये खूप खूप स्वागत करत आहे. तर आपल्या सर्वांचे आधारस्तंभ श्री लोकनेते माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव सुरू आहे आणि त्याचबद्दल आमच्या विद्यालयामध्ये राम पर्व म्हणून एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि हो, त्यात मीही सहभाग घेतलेला आहे. मीही डान्स करणार आहे आणि त्याची आज आहे रंगीत तालीम आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आहे मेन इव्हेंट. सो रंगीत तालीम कशी होतीये, स्टेज असं छान असं सजलेला आहे, सगळे प्रॅक्टिस करतायत. तर तिथंच जाऊन बघूया कशी तयारी झाली आहे. चलो. रंगीत तालीम चालू आहे. एक दिवस अगोदर रंगीत तालीम चालू आहे. हे सर आहेत आमचे, ज्यांनी आम्हाला डान्स शिकवलेला आहे. हा आमचा ग्रुप आहे. आज रंगीत तालीम आहे आमची. उद्या फायनल. आमचा डान्स बघायला या ही खंडी घेऊन आला. लवकर लवकर ताई, आमचा आरतीचा ताट. गोल जरा फिरा. बस फुल तयारी सुरू उद्याची. हे आमचे कोरिओग्राफर आहेत गणेश सर. नमस्कार, मी गणेश भास्कर सरवणकर. उद्या आमचा राम पर्व हा कार्यक्रम आहे. खास आमच्या रामशेठ ठाकूर लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही करतो आहोत. तर सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे, तुम्ही लवकरात या. आम्ही येतोय, तुम्ही नक्की या. थँक्यू. नमस्कार मंडळी. सो फायनली तो दिवस आलेला आहे आणि आज आहे राम पर्वचा एक सांस्कृतिक कार्यक्रम. कौस्तुभ पण डान्स करणार आहे आणि आता चालू आम्ही तयारी करायला. खूप वर्षानंतर आपण एका स्टेजवर मी डान्स करतीये. खूप छान वाटतंय. शाळेचे दिवस आठवत आहेत. सो आता तुम्ही बघा मस्त आमचा डान्स नंतर आणि व्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा. चलो तयारी करेंगे. बाय बाय. तर रेडी झालो. आता आमचा पहिला स्कूलचा डान्स आहे. स्कूलचे गर्ल्स, आमच्या टीचर. हे मधल्या वयातले आहेत ना, मधल्या वयातले
आमच्या लक्ष्मीबाई अजून तयारी चालू आहे. स्टुडंट तयार आहे. अण्णा अण्णा आमचे अण्णा कर्मवीर भाऊराव पाटील तयार होत पाया पडते कामाला लावा मला. आमची सोय पण केली ताई बी मस्त आहे की ताई बघा. अजून स्टुडंट्स बाबा चिप्स पण खातात. हे आमचे तुझ्या पोराचं नाव काय? लोकनेते श्री रामशेठ ठाकूर साहेब. मस्त रेडी झालो आम्ही आता. आता आमचा डान्स आहे. कुठला पूर्वाताई? माझी शाळा. खाऊन घेऊ जरासा. एनर्जी आली पाहिजे. एनर्जी चलो देसा देसा खाई मस्त. शपोरी लेट आलेल्या आहेत या. लेट या या. दमलोत आम्ही येता वेळी. दमलात का? चालत आलो सगळे लोक आमच्याकडे बघत होते. कुठे चालल्यासारखी आता स्कूलमध्ये चालत आमचे सर वेटिंग करतात. टीचर आले. तर तयार झालो. तयार झालो. हाय. शाळेतल्या मुलींकडे मोबाईल मोबाईल एकदम वेडे झालेत हातीच्या पुढे वेडे झालेत. खूप मस्त रेडी. आमच्या मम्मी पण मस्त डान्स करणार आहेत. त्या पण तयार झाल्या आहेत. आई तुम्ही काय बनलात? जनार्दन भगत साहेब आणि माननीय श्री रयत माऊली लक्ष्मीबाई कर्मवीर भाऊराव पाटील. ओके. आणि कर्मवीर अण्णा कुठे गेले? कर्मवीर अण्णा. आणि हे आपले कर्मवीर भाऊराव पाटील. आपण कोणती भूमिका करता? कर्मवीर अण्णा बोल. जोरात बोल. नको नको ठीक आहे. आमचं दोघांचं जा 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 जावा. फुलं बिलं घेऊन चला. ती नंतरच्या गाण्याला मैन बा तुम्ही का कॅरेक्टरच मग आमचे सर गणेश 2 महिना कोणाला बघायचं मस्तपैकी परफॉर्मन्स साठी चाललोय आपण. बॅक स्टेज चाललोय. एकत्रच राहती ग. बॅक स्टेज आलेलो होतो आम्ही. डान्स सुरूच होणार आहे. त्यांच्या आयुष्याचा 75व्या वर्षाचा अमृत महोत्सव राम पर्व साजरा होत असताना मी येथे एक वक्ता म्हणून नाही तर साहेबांच्या प्रेरणेतून घडणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून उभा आहे. इतिहासाच्या महावस्त्रावर कर्तृत्वाचे सुवर्ण कशिदे तेच लोक म्हणू शकतात ज्यांच्या मनगटात कष्ट करण्याची जिद्द आणि काळजात माणुसकीचा ओलावा असतो. सह्याद्रीच्या रांगांनी ज्यांना अभेद्यता दिली आणि अरबी समुद्राच्या लाटांनी ज्यांना अथांगता बहाल केली अशा रायगडच्या मातीतील एक वंदनीय व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब. 2 जून 1951 न्हावेखाडीची ती पहाट ही फक्त एक नाही तर ते लोककल्याणाचं मंदिर आहे जिथे कोणाच्या शिक्षणाचा वनवास संपतो तर कोणाच्या आजारपणाचं संकट टळतं. खरंच साहेबांनी आपल्या नावातला राम हा फक्त अक्षरांपुरता मर्यादित ठेवला नसून तो आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केला आहे. आणि म्हणूनच शेवटी म्हणावंसं वाटतं अयोध्येत राम होता प्रजेचा तो विसावा. प्रजेचा तो विसावा. आज पनवेलच्या राम दरबारात तोच माणुसकीचा वसा मिळावा. आज पनवेलच्या राम दरबारात तोच माणुसकीचा वसा मिळावा. जिथे शब्दाला किंमत आणि कष्टाला मान आहे. जिथे शब्दाला किंमत आणि कष्टाला मान आहे
अशा या लोकनेत्याच्या रूपाने साक्षात रामराज्याचा सन्मान आहे, साक्षात रामराज्याचा सन्मान आहे. आणि मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल साहेबांचं आणि आमच्या विद्यालयाच्या प्राचार्या सौ ठाकूर मॅडमांचं मनपूर्वक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. डान्स आहे ताई. दमलोत आता आम्ही बस. आता आम्ही दमलोय. कधी आमचा नंबर येतोय बघू. मुख्यांचे भाषण चालू आहे. मुख्य अजून भाषण करत आहे. तोपर्यंत आम्हाला वेट करायला सांगितलंय. अजून किती वेळ लागेल. आमच्या लिहिली सुटायला लागल्या. आणि आमचा मेकअप पण केलेला आहे. भूक लागलेली आहे आम्हाला. प्रार्थनेची वेळ झाली आहे. चला, जेवणाची वेळ. खरा तो एकची कर्म जगाला प्रेम हरपावे. जगीचे दीनाधिपतित जगीचे दीन पददलित तयाचा ऊन उसरावे जगाला प्रेम हरपावे. जगाला प्रेम जेन्झी आहे ह्यो, जेन्झी आहे. आमची प्रार्थना आणि हेच आमुसे मागणे. माणसाने माणसाशी माणसागत वागणे. हेच आमुसे प्रार्थना वागणे. माझ्या बालपणात सर्वप्रथम मला कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सहवास लाभला. त्यांच्या विचारांनी शिक्षणाचं खरं महत्त्व, कष्टाची जाणीव आणि शिस्तबद्ध जीवनाची दिशा दिली. त्या वयात त्यांनी रुजवलेले संस्कार माझ्या आयुष्यात पाया ठरले आणि नंतर जणू नियतीनेच पुढचा टप्पा ठरवला होता. मला माननीय श्री जनार्दन भगत साहेबांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याची प्रेरणा मनात निर्माण झाली आणि त्यातूनच मी स्वतःची जनार्दन भगत शिक्षण संस्था स्थापन केली. या दोन्ही महान व्यक्तिमत्वांच्या शिकवणीमुळेच माझ्या आयुष्याला दिशा, उद्दिष्ट आणि कार्याची प्रेरणा मिळाली. हेच माझं खरं भाग्य आहे. आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. काय रे, अभ्यास नाही केला? चल निघ. बाई, मी गृहपाठ केला पण वही नाही भेटली. भेटली नाही, मिळाली. माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात, कळलं? चल बाई, मी आलोच. जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही. क्षेत्रात व्यग्र असतो. मुलांना कॉपीराईटमुळे भरपूर गाणी मला इन्क्लूड करता आले नाही, पण जेवढे पॉसिबल होते तेवढे सगळे इन्क्लूड केलेले आहेत. आपण समाजासाठी सेवाभावी वृत्तीने कार्यरत असता. माझे वडील भगत साहेबांची सामाजिक वाटचाल आपण समृद्ध करीत आहात, याचा मला अभिमान आहे.
त्यामुळे माझी व मुलांची काही काळजी करू नका. मी अत्यंत आनंदाने मुलांमध्ये रममान होऊन आपलं घर व कुटुंब सांभाळेन. अरे तू भगत साहेबांची मुलगी म्हणजे तू हे करणारच आहे याची मला खात्री आहे. म्हणून तर मी निर्धास्त आहे. आता आमचा सेकंड लुक झालाय. सेकंड लुक दाखव. मस्त. आता सेकंड गाणी आहे आमचा. एकदम फास्ट तयारी केलेली आहे. आता आमचा दुसरा गाणी आहे. सकाळी एकदम एक्साइटेड आहे. मस्त तयार झालेत सगळ्या. आता आम्ही डान्स करायला जातो. चला नंतर बाय बाय. अनुसया, राधा, चंद्रा, रत्ना आलात या. यावेळी मी तुला एक जबाबदारी देतो. कसली अप्पा? तुला आपल्या पनवेल तालुक्यातील महिलांना सक्षम बनवायचं आहे. करशील ना? हो अप्पा, नक्की करेल. तुझा विषयच भारी, साऱ्या जगामध्ये नारी तू ग सगळ्याची प्यारी. अग भारतीय नारी, लाडामध्ये वाढली तू, जिद्दीने ग शिकली तू. कष्ट इतके करून सुद्धा कधी नाही थकली तू. जरी कधी पडली तू खूप आजारी, घे तू तरी घराची जिम्मेदारी. काय होते तुला ग कोणी ना विचारी, सोशी सारा त्रास एकटीच बिचारी. धन्यवाद माझे मानू नका. धन्यवाद आपल्या लाडके लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचे आपण मानूया. कारण त्यांच्या मुले, त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या सहकार्यामुळे आपण सगळ्या महिला सक्षम झालो. आणि यापुढेही असाच साहेबांचा विचार आपण पुढे नेऊया आणि आपल्या गावातील महिलांना आणि आपल्या या विभागातील महिलांना सक्षम करूया. मंडळी जोरदार टाळ्या. रामशेठ ठाकूर साहेबांचा. चला जाऊ पाण्या ग, चला जाऊ पाण्या. रामचंद ठाकूर नावाचा लोकनेता लाभला. रामचंद ठाकूर नावाचा लोकनेता लाभला. लोकनेता लाभला आम्हाला, लोकनेता लाभला. लोकनेता लाभला आम्हाला, लोकनेता लाभला. त्यांचा पण डान्स आहे. नव्याचा ना? विमान उतरणार आहे. विमान उलव्याला
न्हावा गावातील सर्व माझ्या सख्यांचं मनापासून आभार आणि पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. यानंतर वळतोय आपण पुढील नृत्याविष्काराकडे. लोकसभा निवडणुकीमध्ये अंतिम फेरीअखेर उमेदवार निहाय मिळालेली मते इथे जाहीर करत आहे. बॅरिस्टर AR अंतुले 2,39,227. श्री अनंत तरे 2,08,459. श्री रामशेठ ठाकूर 2,48,353. मी श्री रामशेठ चांगू ठाकूर यांना 9,126 मतांनी इथे विजयी घोषित करीत आहे. क्रीडा, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात प्रचंड मदत केली. गावातील अनेक मंदिरांना दातृत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब. रामाचा भक्त ऐसा, वाऱ्याचा पुत्र ऐसा, उडवी दाणा. अरे काय चाललंय इथं? काय विषय आहे या घराचा? अहो साहेब, या काकांनी चिडकोच्या प्लॉटवर घर बांधलंय आणि आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार इथे मोजणी करण्यासाठी आलो होतो, तर हे काका आम्हाला मोजणी करून देत नाहीत. अहो तुम्ही मोजणी वगैरे तर थांबवा, मी तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून घेते. बाजूला हो तुम्ही. ठीक आहे. तुमचं काय काम आहे इथं? आम्ही शिडकोच्या प्रोटेक्शनसाठी आलो. सिडकोच्या प्रोडक्शनसाठी आलेले आहेत ना. तुमचा याच्याशी घराशी काहीही संबंध नाही. तुम्ही वा बाजूला. हे दत्ता, ते पोलीस स्टेशनला फोन लाव रे. हॅलो. तुमचा आणि ते तुमच्या कर्मचाऱ्यांचा या घराशी काही संबंध आहे का? नाही ना. मग त्यांना बाजूला होण्यास सांगा, नाहीतर तुमचं माझं भांडण होऊन जाईल. हे आम्ही ते सिडकोच्या अधिकाऱ्यांना फोन लाव. इथं एकाही गावाल्याच्या हाताला घराला हात लावू देणार नाही. रामशेठ ठाकूरचा शब्द आहे. रामशेठ ठाकूर साहेबांचा, रामशेठ ठाकूर साहेबांचा, रामशेठ ठाकूर साहेबांचा. आमच्या आईंचा पण डान्स होता, मम्मींचा पण डान्स होता. गाणी बोललेले आहेत मस्तपैकी. आई कसं वाटला? छान 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 मस्त. मम्मी तुम्हाला कसं वाटला? पहिल्यांदा स्टेजवर मस्त वाटलेलं आहे. चलो. साहेबांनी नावाखाडीच्या भूमीत रामबाग फुलवली. परदेशातलं निसर्ग सौंदर्य नावाखाडीत आणून वसवलं आणि जणू नावाखाडी खाडावागिनी सादर करीत आहेत हे लोकनृत्य. मी जे काम केलं असेल नसेल त्यापेक्षाही अतिशय चांगल्या रीतीनं त्याचं वर्णन तुम्ही त्या सर्व कार्यक्रमातून सादर केलेलं आहे. आभार मानून चालणार नाही, त्यानं काहीच परतफेड होणार नाही. पण आपल्या आभारामध्ये राहून माझ्या जीवन कार्याला तुम्ही जी दाद दिलीत त्याबद्दल आपणा सर्वांचं मी शतशः ऋणी आहे.
आपले असेच आशीर्वाद सहकार्य शेवटच्या क्षणापर्यंत मिळावं ही अपेक्षा. शेवटचा क्षण कधी येईल माहीत नाही, पण आता 75 गाठली आपण. जी काही शिल्लक वर्ष आहेत ती शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या सहकाऱ्यांची, आपल्या गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची आणि राष्ट्राची सेवा करण्याकरता देवानं सुदृढ शरीर फक्त द्यावं शेवटच्या क्षणापर्यंत ही देवाकडे प्रार्थना आहे. आणि हे काम मी सतत शेवटच्या क्षणापर्यंत चालू ठेवील, जे आहे ते काम सर्व प्रकारचं, असे मी आपल्याला आश्वासित करतो. देवाला नमस्कार करतो, आपल्याला नमस्कार करतो, राजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, आपण शतक महोत्सवी आपला वाढदिवस सुद्धा याही पेक्षा दिमाखात आम्ही साजरा करणार आहोत. राम म्हणता रामाची होई जय, राम म्हणता रामाची. भजनी मंडळाला या ठिकाणी प्रोग्राम खूप छान झाला आणि माझ्या सगळ्या गर्ल्सने खूप छान परफॉर्मन्स केला. थँक्यू. आता आमचा डान्स आता झालेला आहे. मस्त झाला. तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.